नमस्कार मंडळी, आपण दिवसभर कामाच्या व्यापात असतो, धावपळ करतो आणि रात्री थकलेले घरी येतो. पण तुम्हाला माहीत आहे का की रात्री झोपण्यापूर्वीचे ते शेवटचे 5 ते 10 मिनिट तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतात. अनेकांना सवय असते झोपताना मोबाईल बघण्याची किंवा उद्याच्या चिंतेत पडण्याची. पण जे लोक अंथरुणावर पडल्या पडल्या देवाचं नाव घेतात, त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आजच्या या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की नामस्मरण करत झोपल्याने तुमच्या जीवनात कोणते चमत्कार घडतात. 2. विज्ञानाचा आणि अध्यात्माचा आधार. विज्ञानानुसार झोपण्यापूर्वी आपण जो शेवटचा विचार करतो तो आपल्या सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मनात पुढील 8 तास सक्रिय असतो. आता विचार करा, जर तुम्ही चिंतेत झोपलात तर रात्रभर तुमचं मन अस्वस्थ राहील. पण जर तुम्ही श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा तुमच्या आराध्य देवतेचा जप करत झोपलात तर तुमचं अवचेतन मन रात्रभर त्या ऊर्जेत राहतं. अध्यात्म सांगतं की ही एक प्रकारची सुप्त अवस्था नसून समाधी आहे. तुमचा आत्मा झोपेतही ईश्वराशी जोडलेला असतो. 3. नकारात्मकतेचा नाश आणि स्वप्नांचे रहस्य. बऱ्याच लोकांना रात्री भीती वाटते किंवा वाईट स्वप्ने पडतात. जेव्हा तुम्ही नामस्मरण करून झोपता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्या झोपेचा द्वारपाल बनतो. कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ येऊ शकत नाही. इतकंच नाही तर अनेक साधकांना अनुभव आला आहे की नामस्मरण करत झोपल्यामुळे त्यांना स्वप्नात दैवी दृष्टांत होतात किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. कारण मन शुद्ध झाल्यावर येणारी स्वप्ने ही केवळ कल्पना नसून ईश्वरी संकेत असतात. 4. सकाळी उठल्यावर जाणवणारा बदल. ज्या रात्री तुम्ही देवाचं नाव घेऊन झोपता त्या दुसऱ्या दिवशी तुमची सकाळ अत्यंत प्रसन्न असते. तुम्हाला अलार्मची गरज भासत नाही, तर एक आंतरिक शांती तुम्हाला जागर करते. तुमचा राग कमी होतो आणि दिवसभर कठीण प्रसंगातही तुम्ही स्थिर राहू शकता. तुमचं बाह्य रूप नाही तर तुमचं आभामंडळ पौरा उजळून निघतं. 5. कशी करावी ही साधना. कृती. हे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पूजेची गरज नाही. 1. झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवा. 2. अंथरुणावर शांत आडवे व्हा आणि डोळे मिटा. 3. तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनापासून नामस्मरण सुरू करा. 4. नाम घेता घेता कधी झोप लागली हे तुम्हाला समजणारही नाही. पण ती झोप नसेल तर ती तुमची भक्ती असेल. मंडळी, आजपासूनच हा छोटासा बदल करून पहा. तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या देवाचं नाव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.